त्यावेळी जेव्हा धनंजय मुंडे आणि सुरेश माझ्याकडे जेव्हा भेट झाली तेव्हाही सुद्धा सुरेश दसाने हेच म्हटलं आणि धनंजय मुंडेने हेच म्हटलं. तर मी याच्यावरच त्या ठिकाणी माझ्यासमोर चर्चा आली. काही झालं तरी सरपंच जे संतोष देशमुख यांच्या जे हत्यारे आहेत सर्वांनी मिळून धनंजयने हा शब्द वापरला, सुरेश दसाने हाच वापरला, मी वापरला. माझ्याकडे खूप लोक बसले होते, असं काय लपून छपून भेट झालं नाही. काही झालं तरी सर्वांनी म्हणून एक काम केलं पाहिजे. संतोष देशमुख सरपंचाच्या हत्येला जे जबाबदार आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांना शासन झालं पाहिजे. यावर कुठलीही चर्चा होऊ शकत नाही, यावर कुठलीही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्याच्या ज्या ज्या चौकशा सुरू करा त्या साऱ्या चौकशा सुरू केल्या आहेत आणि आम्ही तेव्हाही सुरेश देशमुख आणि धनंजय मुंडे एक बोलले. धनंजय मुंडेने एक शब्द वापरले की बाबा आम्ही सुद्धा जे काही वाटलं ते पूर्ण क्षमता लावू, पण त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना जे सर्वांना त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे. याकरता त्यांनी माझ्यासमोर चर्चा केली आणि काही ठिकाणी त्याचे मतभेद नाही आहे, मतभेद आहे अनेक विषयावर, हेही माझ्यासमोर झालं. यामध्ये कुठली राजकीय चर्चा आली नाही, कुठली कॉम्प्रोमाइज चर्चा आली नाही. त्यांनी आपल्या भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केल्या आणि संतोष देशमुखाच्या प्रकरणामध्ये तर सर्वांनी मिळून एकच भूमिका मांडली की आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे.